तर नमस्कार मित्रांनो, आत्ताच आम्ही बस लावली आहे इथं जस्ट किल्ल्यावर. आपल्यासारखे किल्ले नाही इकडं. हा भुईकोट किल्ला आहे, लखपत किल्ला नावाचा. लखपत किल्ला तुम्हाला दाखवतो. आम्ही जस्ट आता बुरजाव जाणार आहे कारण आम्ही डायरेक्ट गाड्यात घातल्या, त्यामुळं तो काही व्हिडिओ करायला नाही मी की कशी घातली गाडी, तुम्हाला ते नंतर एंट्रन्स दाखवतो. पण हा भुईकोट किल्ला आहे त्यामुळे ही चढाई वगैरे काही नाही बघा. सगळे जीन्स पॅन्ट वगैरे घालून आलो आहे, तुम्हाला दाखवतोच नंतर. हा भुईकोट किल्ल्यासमोर फक्त तटबंदी वगैरे. हा समुद्र शेजारी आहे आणि इथं गुरु नानक साहेबांनी गुरुद्वार स्थापन केले ते पण ह्या किल्ल्यावरच आहे. ते पण तुम्हाला थोड्या वेळा दाखवणार आहे. आणि सर येऊ देत पहिला, नाहीतर मग उगाच बोलणे खावे लागतील. मग काही अडचण नाही आहे तशी. तुम्हाला तटबंदी वगैरे दाखवणार आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा जीवनदादा लगेच फोटो काढतोय. खूप चांगला व्ह्यू, काही अडचण नाही आहे. किती किलोमीटर आलो सर आपण? भाई आपण लिहिला 120 किलोमीटर. आम्ही भुजपासून 120 किलोमीटर सकाळी 7:30ला निघालो. आत्ता पोहोचलो आम्ही. आता वाजल्यात किती? 11:30 पावणे 12 वाजल्यात. हे बघा मित्रांनो, हे बघा आतमध्ये. त्या काळात काहीतरी धान्य ठेवण्यासाठी काही असू शकते, केलं असं काही असू शकते ते. अवलोकन स्थळ. ही काय काही नाही. हां, नाहीतर म्हटलं त्यांनी काय इतिहास त्याचा नाही. इथे दगड, असं हे दगड होते ना, तर पावसानं झाला नाही. पण बाकीचे हे ना काहीतरी असणार रे, बघ काहीतरी केलं आहे हे तर बघ. 100% काहीतरी हे असणार. इकडून समुद्र, खाडी, किल्ल्याचा परिसर. हे समुद्रच दिसते, खाडी दिसते. इथे तोफा बिफा ठेवत होते आधी. समुद्र लांब आहे अजून इथून. तर ही किनारपट्टी आहे? नाही, ही वाळवंट आहे. वाळवंटच आहे अजून. हे समोर पाकिस्तान आहे. ओहो, ती हे दिसते ते पाकिस्तान येते. हे समोर सगळं पाकिस्तान आहे. ते ह्याच्या पुढे गुजरानवाला नावाचं गाव आहे पाकिस्तानचं. गुजरानवाला. अरे वा. आ गए हम पाकिस्तान में. देखो ये जो सामने दिख रहा है ना, ये पाकिस्तान में. चलो ट्रेकर्स वाईफ. मानसी के नाही बघा किती हुशार आहे काय ते. हिल घालून ते किल्ल्यावर चढायला लागले. पण आम्ही हुशार आहे मित्रांनो. हे जबरदस्त आहे बघा. ह्याच्यावरच चालतोय आम्ही. सगळे मागणं पुढं उडतायत. हवेचा झोका. उंच तुझा झोका. वाह वाह वाह, बहुत बढ़िया है, बहुत बढ़िया. फोटो निकालेंगे ऊपर. चलो भाई लोग, हम लखपत किले के यहाँ पे आए हैं जहाँ पे हिंदुस्तान का झंडा लहरा रहा है. जल्दी पाकिस्तान में भी हिंदुस्तान का झंडा लहराएगा. भारत माता की जय. ये देखो गाइस, पुढे जे बिल्डिंग दिसत आहेत तुम्हाला दिसणार नाही कॅमेऱ्यात, आम्हाला दिसतात डोळ्यानं. ते पाकिस्तान आहे आणि पाकिस्तान. आणि आम्ही आहोत लखपत किल्ल्यावर. आणि हा लखपत किल्ल्याची हिरवळ आहे. शक्य हे वाळवंट आहे तसं म्हणायला गेला तर. आणि वाळवंटात आम्ही थांबलोय आता सध्या, बघू शकता तुम्ही. आणि हा किल्ला वाळवंटाच्या बाउंड्रीवरच आहे बघा. इकडं हे वाळवंट आहे जे समोर दिसतं तुम्हाला, ते वाळवंट आहे आणि हा किल्ल्याची बाउंड्री आहे. हा किल्ला काय असा आपल्या सह्याद्रीसारखे नाही आहेत, बट गुजरातमध्ये किल्ला हीच मोठी गोष्ट आहे. महाराजांची जशी दूरदृष्टी होती की कुठल्या पण आपण समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ला बांधतो, तसं मला वाटतं ह्या किल्ल्याचं पण वैशिष्ट्य असेल की समोर पाकिस्तानची बाउंड्री आहे. तेव्हा त्या काळात काही पाकिस्तानची बाउंड्री वगैरे नसेल. मध्ये वर्षा वाळवंटात मित्रांनो आम्ही वाळवंट दाखवतो. सर मुंबईला इथून वरनं दिसतंय. गुजरातला नाही का प्रॉपर असं आहेत ना, आहेत तिथल आहे.
तुझ्याशिवाय चालणार आहे काय ट्रिप? मस्त मस्त मस्त. इकडे पुढे पाकिस्तानात आहे. गेलो असो मित्रांनो, खरं नको आपला भारत महान. सर इथं काय म्हणतो काय हे असंच आहे बाळवंत. मित्रांनो आलोय मी आता गुरुद्वारा. माझ्या मागं गुरुद्वारा बघू शकता तुम्ही. मग दाखवतो. ही बस लावली आहे बघा, आमची बस. हे बघा गुरुद्वारा आहे, बघू शकता. आम्ही चालू आहे आता. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. Legends are legends. हातपाय धुतो वगैरे परत आपण ते बांधावं लागणार आहे सगळं. रामभाऊ काय म्हणायचं? काय म्हणणार? काय नाही, पहिल्यांदा झालं रे गुरुद्वारात का. चला मित्रांनो चालू आहे. हे बघा सिद्धेश भाई. गुरुने ते नाकारलं आणि कोठडीत गेल्यानंतर त्याने एक लिफाफा मागवला. त्या लिफाफ्यात फक्त एक चिठ्ठी लिहिली आणि सांगितलं माझ्या मृत्यूनंतर ही बादशाला नेऊन द्या. त्या चिठ्ठीत फक्त एक वाक्य होतं, सर दिया सार न दिया. म्हणजे मी माझं धर्मासाठी माझं शीर दिलं पण मी माझा आत्मा नाही दिला. त्या एका कृत्यानं संपूर्ण संप्रदाय हा मुसलमानांच्यावरती चिडून उठला आणि संपूर्ण पंजाब, अफगाणिस्तान, पंजाब, राजस्थान, हरियाणा ह्या भागात बादशाहविरुद्ध बंड व्हायला सुरुवात केली. पुढे औरंगजेबानं गुरु गोविंद सिंगाच्या 2 मुलांना भिंतीत चिडून मारलं. त्या ह्याच्यात गुरु गोविंद सिंगांनी त्याच्यानंतर आनंदपूर साहिबला एक मोठा सभा घेतली. तिथे पंचप्यारीची स्थापना केली आणि सांगितलं माझ्यानंतर याच्यापुढे गुरु ग्रंथ साहिब हाच तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि अगदी त्याचं ज्वलंत उदाहरण जर का द्यायचं झालं तर ज्या वेळेला पंजाब अस्वस्थ होता त्यावेळेला सगळे पुढारी हे जेलमध्ये बंद होते. राजीव गांधींच्या ज्या वेळेला संत लोंगोवाल्यांच्या बरोबर समझोता करायचा होता, पंजाब अकॉर्ड जो करायचा होता, त्यावेळेला लोंगोवाल्यांच्याकडे निरोप गेला. तर आता काय करायचं, समझोता करायचा नाही करायचा, ह्या ह्याच्यात त्यांनी गुरु ग्रंथ साहिब उघडला आणि त्याच्यातलं जे पहिलं पान आलं ते त्या ह्याच्यात की सगळ्यांच्या बरोबर आपण सौहार्दानं राहिलं पाहिजे. त्यावेळेला राजीव गांधींच्या काळात पंजाब अकॉर्ड झाला आणि गुरु ग्रंथ साहिब असा वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत जातो, ह्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि म्हणून ग्रंथ साहिब हा सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे शीख संप्रदायासाठी. मित्रांनो आपण चालू आहे कोटेश्वरला. कोटेश्वर आल्यावर तुम्हाला दाखवतो लगेच. कोटेश्वर
मित्रांनो चाललो आहे मी आता कोटेश्वर मंदिरात. तुम्हाला दाखवतो कोटेश्वर मंदिर. तरी आज ऊन कमी आहे, तर लय गरमी असते इकडं. समुद्राचा भाग पण आहे इकडं. मीठ तयार होतं, मीठ तुम्हाला दाखवतो जर आम्हाला नेलं तर. आणि मंदिर पण दाखवतो तुम्हाला. मंदिर हे बघा, मंदिराचा एंट्रन्स इकडून जायचं आणि तिकडून यायचं. हे बघा असं आहे. संतोष सर सगळं शेवटला आहे. समुद्र दाखवतो, समुद्र. ते मंदिर आहे, सुंदर मंदिर. मित्रांनो समुद्र आहे इकडं. समुद्र इथे मीठ बनतं ते लावलेलं आहे, तुम्हाला दिसणार. आणि मागं जे मंदिर आहे ते कोटेश्वर मंदिर आहे. पण आता जाणार आहोत, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही समुद्र बघून घ्या, खूप छान व्ह्यू आहे. सनसेट वगैरे म्हणतात. तर हे मंदिर अप्रतिम मंदिर आहे, कोटेश्वर मंदिर. आतमधून दाखवतो तुम्हाला. काय जर शूटिंग असेल अलाउड तर आतमध्ये दाखवतो, नसेल तर बाहेरनंच दर्शन करून घ्या. साधा सोपा विषय, जास्त डोकं लावायचं नाही. शिव मंदिर, हिंगराजी माताजी. पहिले शिव मंदिर जाते. ये देखो कलवेज भाई. ह्याला गीत सारखा वाटला. गाईज कसं आहे विषय. झारडे